आपल्या या शहापूर तालुक्यातील आणि हे ठिले गाव, या ठिले गावातील हे ठाकरे परिवार आणि ठाकरे परिवाराचे बाबा कैलासवासी धर्मा हरी ठाकरे बाबांना रविवार दिनांक 16/11/2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात बाबांची मोठी बहीण असेल अर्थात दुंदाबाई बुधाजी शिंगळे, बाबांचे भाऊ असतील मालू हरी ठाकरे, त्याचप्रमाणे बाबांचे दुसरे भाऊ असतील कृष्णा हरी ठाकरे आणि कैलासवासी जयवंत हरी ठाकरे, त्याचप्रमाणे बाबांची मुलं अविनाश धर्मा ठाकरे, अजय धर्मा ठाकरे आणि आमच्या आईसाहेब अर्थात बाबांची धर्मपत्नी नंदा धर्मा ठाकरे आईसाहेब. संपूर्ण हा ठाकरे परिवार, मग बाबांचे पुतणे असतील, नातवंड असतील, सुना असतील, त्याचप्रमाणे चुलत भाऊ असतील. आणि तसं पाहायला गेलं तर ठिल्यामध्ये ठाकरे परिवार हा खूप मोठा परिवार आहे. जवळजवळ ठिले गावाचा जर विचार केला तर 80% हा ठाकरे परिवार आहे ठिले गावामध्ये. आणि बाबांच्या जाण्याने एक सर्वांना दुःख प्राप्त झालेलं आहे. खर तर PWD मध्ये बाबा कार्यरत होते, त्या ठिकाणी त्यांनी नोकरी केली आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी नोकरी केल्यानंतर 2018 साली बाबा सेवानिवृत्त झाले. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्या वेळेला माणूस नोकरी करत असतो ना, त्यावेळेला सुरुवात जर पाहायला गेली त्या माणसाची नोकरी करण्याची, तर तो त्या ठिकाणी एक 4 पैसे अधिक कशा प्रकारे मिळतील, कशा प्रकारे आपल्या पगारामध्ये वाढ होईल, कशा प्रकारे आपल्या घरादारासाठी आपल्याला काही करता येईल यासाठी प्रयत्न करत असतो सुरुवातीला. पण शेवटी जर पाहायला गेला ना, शेवटी तर प्रत्येक माणूस हा सेवा करत असताना, नोकरी करत असताना सेवानिवृत्तीचे वर्ष मोजत असतो. बरोबर आहे की नाही? त्याच्या पण तोंडामध्ये येते आता 3 वर्ष राहिलेली आहेत, 2 वर्ष राहिलेली आहेत. आणि जो माणूस भेटतो ना, तो पण त्याला विचारतो काय मग अजून किती वर्ष? मग तो बोलतो 2 वर्ष राहिल्यात, 1 वर्ष राहिलंय आता सेवानिवृत्तीला. आणि मग एकदा सेवानिवृत्त झालं की त्याला माहिती आहे जी काही 30, 35, 40 वर्ष जी काही सेवा झाली असेल, नाही का, कष्ट केलेले आहेत, मेहनत घेतलेली आहे, प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे. आणि प्रामाणिकपणे सेवा केल्यानंतर मग एकदा सेवानिवृत्त झालं की मग माणूस विचार करतो की नातेवाईकांकडे जायला जमलं नाही मला नोकरीमुळे, अधिक करून सुखदुःखामध्ये कोणाच्या सहभागी व्हायला जमलं नाही मला नोकरीमुळे, मित्रांमध्ये ग्रामस्थांमध्ये अधिक करून मला सहभागी व्हायला जमलं नाही नोकरीमुळे. पण एकदा सेवा निवृत्त झालो ना की मग बस, दुसरं काही नाही. नातेवाईकांना वेळ द्यायचा, घरातल्यांना वेळ द्यायचा, मित्रांना ग्रामस्थांना वेळ द्यायचा, बरं का, आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचा. अशा प्रकारे तो माणूस नियोजन करत असतो. आणि त्याचप्रमाणे आमच्या बाबांनी केलेलं नियोजन, बरं का, कैलासवासी धर्मा हरी ठाकरे बाबांचा जन्म 1/6/1958 रोजीचा आणि बाबांचा मृत्यू रविवार दिनांक 16/11/2025 रोजी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. अशाच प्रकारे केलेलं नियोजन बाबांनी की सेवानिवृत्त झाल्यानंतर मी माझ्या नातेवाईकांना वेळ देणार, घरातल्यांना वेळ देणार, कुटुंबाला वेळ देणार. ज्या बाईने माझी सेवा केली, जिने मला वेळेवर डबा बनवून दिला, भाकरी बनवून दिली, वेळेवर माझी सगळ्या प्रकारची सेवा केली, मला काय हवं काय नको याचा विचार करून त्याप्रमाणे स्वतःची मौज माझ्या बाजूला ठेवून अधिक करून माझा विचार केला, त्या धर्मपत्नीला, त्या बाईला वेळ देणार, ग्रामस्थांना वेळ देणार, मित्रांना वेळ देणार.
आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार, अशा प्रमाणे केलेलं नियोजन बाबांनी. पण असं म्हणतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घडामोडी होतात किंवा आपलं आयुष्य जे काही पुढचं मागचं जे काही घडतंय ते आपल्या नियोजनाप्रमाणेच घडतंय किंवा नियोजनाप्रमाणेच होतंय असं नाही. तर ऐका, 2018 साली बाबा सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर 2019 ला बाबा भावाकडे गेले. बरं का, आता सेवानिवृत्त म्हटल्यानंतर मग भावाला वेळ दिला पाहिजे, बहिणीला वेळ दिला पाहिजे. अशा प्रकारे तिकडनं येता येता रेल्वे अपघात झाला बाबांचा. त्या ठिकाणी थोडं डोक्याला मार लागला, शरीराला मार लागल्यानंतर तेव्हापासून थोडे आजारी झाले. शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ती शस्त्रक्रिया ही यशस्वी झाली आणि जवळजवळ 2019 पासून ते आतापर्यंत ह्या परिवाराने बाबांची सेवा केली. त्यांना डॉक्टर उपचार केले, त्यांना काय हवं काय नको ते सगळं बघितलं. बाबांची मुलं असतील, बाबांच्या सुना असतील, बाबांचे सर्व भाऊ असतील, हा ठाकरे परिवार असेल, अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सेवा केली बाबांनी. आणि वयाच्या 68व्या वर्षी बाबांची सेवा अतिशय चांगल्या प्रकारे केली या ठाकरे परिवाराने. आणि वयाच्या 68 वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खऱ्या अर्थानं बाबांचं देहावसन ज्या दिवशी झालं त्याच वेळेला मला तरी वाटतंय आमचे कोसल्याचे दत्तात्रय दादा भोईर यांनी संपर्क केला आणि या ठिकाणी सेवा सांगितली त्यांना. त्याच्यानंतर बाबांची मुलं असतील, अर्थात अविनाश दादा असतील, अजय दादा असतील, यांनी संपर्क केला. आमच्या अविनाश दादाचे आणि अजय दादाचे मित्र सन्माननीय या गावचे पोलीस पाटील संदीप दादा लकडे यांनीही संपर्क केला आणि आमचे रवींद्र दादा घोडविंदे आल्याणीचे त्यांनी संपर्क केला. त्याचप्रमाणे परवा मला या ठिकाणी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे वालिंबी दादा गेले का बरं, त्यांनी संपर्क केला. अशा प्रकारे या ठिकाणी ही सेवा करण्याचा योग आला आणि या सेवेच्या योगाने खऱ्या अर्थानं तुमचं सगळ्यांचं दर्शन होतंय. खरं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारं हे परिवार ठाकरे परिवार, सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं तुम्हाला कार्य पाहायला मिळतंय ते ठाकरे परिवार, आणि विशेष म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय ते ठाकरे परिवार. आणि खऱ्या अर्थानं बाबांनी या मुलांवर अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार केले, अतिशय चांगल्या प्रकारे बाबांनी मुलांना मार्गदर्शन केलं आणि ते मार्गदर्शन ते संस्कार अजय दादा असतील, अविनाश दादा असतील यांच्या नेतृत्वाने यांच्या कार्यातून तुम्हाला आज पाहायला मिळतंय. खरं तर या ठिकाणी अजय दादांचं सामाजिक कार्य अतिशय चांगल्या प्रकारे आहे. त्याचबरोबर अविनाश दादा या ग्रुप ग्रामपंचायतीचे आज विद्यमान सदस्य आहेत. आणि विशेष म्हणजे बाबांचं कार्य, त्यांचं कार्य, त्यांच्या मुलांचं राहणीमान, त्यांच्या मुलांचं वागणं जगणं हे पाहून या ग्रामपंचायतीने अर्थात तुमच्या ठिळे गावातून सर्व ग्रामस्थांनी मोठ्या मनाने त्यांना बिनविरोध या ठिकाणी सदस्यपद देऊन आणि आज या ठिकाणी या गावाची सेवा करण्याची संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे. अशा प्रकारे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य पाहायला मिळतंय या ठाकरे परिवाराचं. त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य पाहायला मिळतंय, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य पाहायला मिळतंय. आणि अशा प्रकारे सुसंस्कृत असलेले हे ठाकरे परिवार, अर्थात बाबा PWD मध्ये कामाला होते, पण त्यांचे भाऊ सुद्धा चांगल्या प्रकारे काही सरकारी नोकरीमध्ये होते, काही शेतकरी, अशा प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांनी कार्य करत आहेत, कार्य केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्याकडे असलेले जे चांगले विचार आहेत हे विचार म्हणजेच आपल्या आई वडिलांनी दिलेली आपल्याला देणगी आहे किंवा विचारांची श्रीमंती आहे. ती विचारांची श्रीमंती आमच्या धर्माबाबा ठाकरे यांनी त्यांच्या मुलांना दिलेली आहे आणि त्या पद्धतीने ती मुलं या ठिकाणी आपल्याला या समाजामध्ये, गावामध्ये आणि खऱ्या अर्थानं शहापूर तालुक्यामध्ये कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. खर तर मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, आम्हाला ज्ञानाची गरज आहे. कुठलीही गोष्ट करायची म्हटल्यानंतर ज्ञान तर महत्वाचं असतंय ना, नाही का? कुठलीही गोष्ट करायची असू द्या, आम्हाला शेती करायची तरी ज्ञान पाहिजे. ज्याला शेतीचं ज्ञान आहे ना त्याची शेती यशस्वी होते, नाही का? तो यशस्वी शेतकरी म्हटलं जातंय त्याला. संसार करायचं म्हटल्यानंतर त्याचंही ज्ञान पाहिजे, प्रपंच करायचं म्हटल्यानंतर त्याचंही ज्ञान पाहिजे. मग जर आम्हाला ह्या लौकिक गोष्टीसाठी जर ज्ञान हवं असेल, आम्हाला जर
सहज आमचं अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या काही गरजा आहेत या गरजा भागवण्याचं जर आम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागत असेल तर आमच्या जीवनाचा उद्धार, आमच्या आयुष्याचा उद्धार ज्या परमार्थावर, अध्यात्मावर अवलंबून आहे त्या अध्यात्माचं परमार्थाचं ज्ञान तर आम्हाला पाहिजेच ना. ते ज्ञान तर आम्हाला मिळालंच पाहिजे ना. आणि म्हणून आम्ही कसं जगावं, कसं वागावं याचं ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं यासाठी आम्ही अखंड कोणाला शरण गेलं पाहिजे तर आम्ही संतांना शरण गेलं पाहिजे. आम्ही संतांच्या चरणी स्थिर राहिलो पाहिजे. आम्ही संतांचा अभ्यास केला पाहिजे. आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. बरं का. कारण कोणतीही गोष्ट करायची म्हटल्यानंतर त्याचं ज्ञान ज्याला आहे ना त्याच्याच जवळ आपण जाऊन बसलो पाहिजे किंवा त्यालाच विचारलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. शेतीचं ज्ञान जर आम्हाला हवं असेल तर मैत्री आम्ही सोनाराशी करून चालेल का. मैत्री अजून दुसरं कोणाशी करून चालेल का. शेतीचं ज्ञान जर हवं असेल तर आम्ही शेतकऱ्याशीच मैत्री केली पाहिजे ना. शेतकऱ्याशीच मैत्री केली पाहिजे. म्हणजे त्याच्यातून आम्हाला कळेल, त्याच्यातून आम्हाला मार्गदर्शन मिळेल की आम्हीही कशा प्रकारे शेती केली पाहिजे. बरं का. संसार जर करायचा असेल तर त्यासाठी काही विशेष असे काही कष्ट, विशेष काय ज्ञानाची गरज लागत नाही. ते ज्ञान आम्हाला आपोआप सहजरित्या प्राप्त होत असते. बरं का. प्रपंच जर करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तेही ज्ञान आम्हाला सहज प्राप्त होत असते. काही अंशी विशेष असे कष्ट करायची गरज लागत नाही किंवा विशेष असं काही प्रयत्न करावा लागत नाही. बऱ्याचशा गोष्टी आमच्या अशा आहेत. आता जर पाहायला गेलं तर आम्हाला गुगलवर बरंच काही ज्ञान मिळतंय. बरं का. पूर्वी रस्ते विचारायला लागायचे. बरोबर आहे ना. असा रस्ता विचारत विचारत जायला लागायचा. मला जर उशीदवरून जर ठेळाला यायचं आहे आणि कधीही जर आलेलो नसेल तर मग ते विचारत विचारत यायला लागायचं नाही का. मला ठेळ्याला जायचंय बाबा, कुठून जायचं. मग शेऱ्याला नंतर तिथे विचारायचं. मग ते बोलतील सरळ शेंद्रूनला जा आणि तिथे विचारा. मग शेंद्रूनला आल्यानंतर डावीकडे जायचं की उजवीकडे जायचं तिथे विचारायला लागायचं. बाबा ठेळ्याला जायचंय. मग ते सांगायचे आता तुम्ही आलात ना, सरळ डावीकडे जा, सरळ उजवीकडे जा, जिथे असेल तिथे. म्हणजे तुम्ही काय कराल, मुरबाड मार्गे गेले की तुम्हाला पहिलं गाव जे लागेल तेच ठिळ. शहापूरकडे गेल्यानंतर मिळणार नाही. बरं का. बरं. पूर्वी विचारायला लागायचं रस्ते, तरी आता विचारावे लागत नाही. फक्त गुगल बाबाला सांगितलं ना बाबा ठिळ्याला जायचंय, शहापूर तालुक्यातील ठिळा. गुगल बाबा इथपर्यंत आम्हाला बरोबर आणतो, बरोबर सोडतो. बऱ्याचशा प्रकारचं ज्ञान आम्हाला त्या ठिकाणी मिळते. बऱ्याचशा प्रकारचं ज्ञान सांगणारे, देणारे आम्हाला बाजारामध्ये मिळतात. आमच्या रस्त्यामध्ये अनेक प्रकारचं ज्ञान सांगणारे, ज्ञान देणारे, माहिती देणारे मिळतात. माहिती देणारे मिळतात. बरं का. म्हणजे तसं जर पाहायला गेलं तर आज आडून राहायची गरज लागत नाही. आम्हाला जर संसार करायचा असेल, प्रपंच करायचा असेल. त्याच्या पुढे सांगू का, तुम्हाला जगण्याचं ज्ञान जर हवं असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे. मरण्याचं ज्ञान गुगल बाबा पण देतो. ऐकताय ना. जगण्याचं ज्ञान जर हवं असेल तर संतांना शरण गेलो पाहिजे आम्ही. मरण्याचं ज्ञान तुम्हाला कोणीही देतंय. परवा एका ठिकाणी एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली. बरं का. आता हे नेहमीच चालू आहे आपल्या समाजामध्ये. नेहमीच बाबा 2 दिवसात 4 दिवसात कुठं ना कुठं ऐकायला मिळतंय. आणि क्षुल्लक कारणावरून, तेही क्षुल्लक कारणावरून चालू आहे. बरं ठीक आहे, तो विषय आपला नाही. महत्वाचं काय की एक अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली. आणि माऊली ती आत्महत्या त्याने केली कशी, घरामध्ये कोणी नसताना दोरीचा फास घेऊन त्यांनी ती आत्महत्या केली. जेव्हा आमच्या सारख्यांना माहिती होतंय ना त्यावेळेला आम्ही विचार करतोय की आम्ही अजून कधी कल्पना पण केली नाही ती दोरी कशी असेल, कुठल्या प्रकारची असेल आणि ती गाठ कशा प्रकारे बांधतात, कशा प्रकारे गाठ टाकल्यानंतर, कशा प्रकारे गाठ बांधल्यानंतर तो फास लागतो, याचा आधी आम्ही कधी विचारही केला नाही. आणि बरीचशी माणसं या ठिकाणी उपस्थित असतील की त्यांनी कधी याचा विचारही केला नसेल. कधीच हे विचार त्यांना स्पर्शही केला नसेल, कधी त्यांना स्पर्शही केला नसेल. शाळा शिकणाऱ्या मुलाने ते केलं. मी सहज विचारलं, म्हटलो का हो, त्याला हे जमलं कसं काय, त्याला हे सगळं कळलं कसं काय, कुठली दोरी कशा प्रकारे ते गाठ मारायचे कसं काय. तेव्हा समोरच्याने सांगितलं, त्याने युट्यूबला बघितलं सगळं, त्याने गुगलवर सर्च केलं.
मला आत्महत्या करायची आहे, ऐकताय ना? आणि समोरच्या मित्राला व्हिडिओ कॉल करून आणि मग इकडे त्याने गाठ मारलेली आहे. मरण्याचं ज्ञान तुम्हाला कुठेही मिळेल, कोणीही देईल कसं मरावं, पण जगण्याचं ज्ञान जर हवं असेल ना, आम्ही कसं जगावं असं जर वाटत असेल ना, तर त्यासाठी आम्ही संतांना शरण गेलो पाहिजे. आज विज्ञानाच्या युगामध्ये ना, विशेष करून तुम्हाला प्रवासामध्ये अडीअडचणी निर्माण होत नाहीत. तुम्ही ज्या ठिकाणी जाताय त्या ठिकाणी विशेष करून तुम्हाला अडीअडचणी निर्माण होत नाहीत. कारण बघा, एक परवाचं उदाहरण सांगतो. आता परवा ज्या वेळेला मी गुजरातला गेलो, त्यावेळेला त्या ठिकाणी आम्ही ज्या रूम मध्ये राहिलो ना, त्या रूम वाल्याने आम्हाला कार्ड दिला आणि काय सांगितलं, काही अडीअडचणी जर असल्या तर मला फोन करा. रूमची चावी हातात घेतल्यानंतर अर्ध्या तासातच पाणी संपलं. बरं का, अर्ध्या तासात पाणी संपलं. त्या रूमचं 4-5 रूम होत्या तिथे. आता पाणी संपल्यानंतर सगळ्यांच्या आंघोळ्या बाकी होत्या, सर्व जवळ बाकी होतं. आता काय करायचं, कार्ड दिलाय, कार्ड काढला, पण त्या कार्डवर सगळी गुजराती अंक होते. बरं का, कार्डवर सगळे गुजराती अंक होते. आता विचार पडला, इकडे तिकडे शोधायला लागलो, तिथे कोणच नाही, आम्हीच, बाजूला कोणच नाही. मग करायचं काय? माझ्या हातून तो बाजूच्या एका मित्राने कार्ड घेतला, त्याने काय स्कॅन केलं, गुगल बाजूला सांगितलं, बाबा हे मराठीत सांग. जसा कार्ड होता ना, तसाच्या तसा फक्त चित्र ती राहिली, बाकी सगळं अक्षर आणि सगळे अंक मराठीत आले. त्या ठिकाणी सांगायचं काय आहे, आम्ही त्या ठिकाणी अडून राहत नाही, एवढं सहकार्य आम्हाला विज्ञान करतंय, एवढं सहकार्य आम्हाला गुगल बाबा करतो. बरं का, पण एखाद्याची आत्मस्थिती जर गेली असेल ना, एखाद्याला जगणं कठीण झालं असेल ना, जगावं की मरावं अशी द्विधा अवस्था जर त्याची झाली असेल ना, तर त्याला स्थितीमध्ये उभं करण्याचं काम, त्याला जगण्याचं मार्ग आणि मार्गदर्शन करण्याचं काम हे संतच करत असतात. आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का, आम्हाला नरदेह प्राप्त झालेला आहे, आम्हाला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आम्हाला हा महत्वाचा जो आहे 84 लक्ष योनीमध्ये सर्वश्रेष्ठ जो समजला जातोय, तो नरदेह जर प्राप्त झालेला आहे, तर याचं ज्ञान आम्ही प्राप्त करून घेणं महत्वाचं आहे. मग ते ज्ञान, ते मार्गदर्शन आम्हाला कुठेही मिळेल का? कुठेही मिळेल? साधं उदाहरण आहे बघा, साधं उदाहरण, अतिशय सोपं उदाहरण आहे. जर आम्हाला अंकगणिताची ओळख व्हावी किंवा अंकांची ओळख व्हावी किंवा बाराखडीची ओळख व्हावी, मुळाक्षरांची ओळख व्हावी, तर आम्हाला शाळेतच जावं लागतंय. बरोबर आहे की नाही? शाळेतच जावं लागतंय ना आम्हाला कुठलं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, आम्हाला कृषी क्षेत्रातलं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय तर तिकडेच जावं लागतंय. आम्हाला उद्योजक म्हणून जर व्हायचं असेल तर त्यासाठी सुद्धा ते ज्ञान आम्हाला तिकडेच जावं लागतंय. आम्हाला जर एखादा कारागीर व्हायचा असेल, एखाद्या प्रकारची कला आमच्या अंगी यावी, आम्ही कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये कारागीर कलावंत व्हावेत असं जर वाटत असेल, तर त्यासाठी सुद्धा तिथेच आम्ही, जिथे ते शिकवलं जाते तिथेच ज्ञान आम्हाला मिळालं जाते. ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही त्याच ठिकाणी गेलो पाहिजे. तसं आम्हाला जर जगण्याचं ज्ञान जर हवं आहे, आम्हाला जर कसं जगावं, कसं वागावं, आमच्या या नरदेहाचं ज्ञान जर आम्हाला हवं आहे, हा नरदेह आम्हाला कशासाठी मिळालेला आहे, या नरदेहामध्ये आल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे, आम्हाला कुठे जायचं आहे, आमचं आद्य कर्तव्य काय आहे, आम्हाला काय साध्य करायचं आहे, हे ज्ञान जर आम्हाला हवं असेल तर त्यासाठी आम्ही संतांना शरण गेलो पाहिजे. हे ज्ञान आम्हाला कुठेही मिळणार नाही. कारण बघा, वाईट ज्या गोष्टी आहेत ना, त्या माणसाला विशेष करून शिकवाव्या लागत नाहीत. बरोबर आहे ना? ज्या गोष्टी वाईट आहेत त्या गोष्टी विशेष करून माणसाला शिकवाव्या लागत नाहीत. चांगल्या गोष्टी माणसाला परत परत शिकवाव्या लागतात. नुसत्या शिकवाव्या नाही, नुसत्या सांगाव्या नाही, परत परत सांगाव्या लागतात. साधं उदाहरण आहे, रोजच्या पाहण्यातलं आणि घराघरातलं उदाहरण आहे. मोबाईल घेऊन गेम खेळ किंवा रील्स पहा, हे मुलांना सांगावं लागत नाही, सांगावं लागतंय.
त्यांना आपोआप तलप येते. खरंय की खोट आहे? काय मोबाईल घेऊन दादा तू गेम खेळ किंवा रील्स पहा किंवा अजून तुला काय आवडीचं असेल ते पहा, हे मुलांना सांगावं लागत नाही, पण अभ्यास कर म्हणून परत परत सांगावं लागतंय. दादा अभ्यास कर रे, हे परत परत सांगावं लागतंय. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. आमच्या अनहिताचं आम्हाला सांगावं लागत नाही, आमच्या बर्बादीचे जे काही गोष्टी आहेत त्या आम्हाला सांगाव्या लागत नाहीत, त्या शिकवाव्या लागत नाहीत. पण आमचा उद्धार, आमचं हित ज्याच्यात आहे ना ते आम्हाला सांगावं लागतंय, परत परत सांगावं लागतंय. एकदाच नाही, परत परत सांगावं लागतंय, परत परत सांगावं लागतंय. आता आपल्याला बोर्ड बरेच पाहायला मिळतात बघा, नशामुक्ती केंद्र, बरोबर आहे की नाही? बरेच ठिकाणी आहेत ना ते केंद्र. याच्यानंतर तुम्हाला 5-10 वर्षामध्ये असे बोर्ड दिसतील, मोबाईल मुक्त केंद्र. तुमच्या मुलांना एवढा वेळ लागणार आहे की तुम्ही सांगूनही ते मोबाईल टाकणार नाही, त्यासाठी सोडणार नाही. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे न्यावं लागणार आहे, त्या वैद्यांकडे न्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी खास स्पेशलिस्ट असतील कोणतरी, मोबाईल मुक्त केंद्रवाले. अहो आज घरी गेल्याबरोबर त्या पाहुण्याला सांगतायत, दादा काहीतरी सांगावं मुलाला, मोबाईल सुटत नाही. वेडी झाल्यात मुलं, वेडी झाल्यात. काहीतरी एवढे त्याच्यामध्ये जातात ना ती मुलं, एवढे रममाण होतात ना, बाप घरी आलाय की नाही तेही माहिती नाही, आईचं काय चाललंय तेही माहिती नाही, आपल्या बाजूला काय बसलंय काय आलंय तेही माहिती नाही, जेवायची शुद्ध नाही, खायची शुद्ध नाही राहत त्यांना, एवढे वेडे झालेत. मग यांना त्या केंद्रातच न्यावं लागेल ना सोडायचं असेल तर, बरोबर आहे की नाही? आपला विषय असा आहे की वाईट जे ते माणसाला शिकवावं लागत नाही, आमचं अनहित ज्याच्याने घडतंय ते आम्हाला शिकवावं लागत नाही. आता साधं उदाहरण आहे बघा, आम्हाला आमच्या हिताचं म्हणजे आम्ही शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षण घेऊन मोठं झालं पाहिजे, कुठल्या तरी क्षेत्रामध्ये पुढे आम्ही चांगल्या प्रकारे कार्य केलं पाहिजे. राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, नोकरी, व्यवसाय, उद्योग, धंदा, व्यापार चांगल्या प्रकारे करावा यासाठी आम्हाला शाळा शिकलीच पाहिजे ना, शिक्षण घेतलंच पाहिजे ना, शिक्षण घेतलंच पाहिजे ना आम्हाला. आणि म्हणून आमच्या खेडेगावामध्ये अंकगणित शिकण्यासाठी, अंकांची ओळख होण्यासाठी, बाराखडी शिकण्यासाठी, मूळाक्षर शिकण्यासाठी आम्हाला लिहिता वाचता यावं म्हणून शाळा आहे का? खेडेगावात शाळा आहे का? नाही आहे ना? मला काय माहितीये, तरी पण मी दिला ठेवून टोला, आहे तर आहे. कारण आपल्याला माहिती आहे गाव आहे तिथे शाळा आहे, बरोबर आहे ना? तुम्ही अंदाजे जरी सांगितलं तरी 100% असणारच. बरं कितवी पर्यंत आहे? बापरे 10वी पर्यंत. आजूबाजूची मुलं इकडे येतात का? आजूबाजूच्या गावातली? तिथं गाव तुमचं भाग्यवान आहे हो, आजूबाजूतली गावाची मुलं सुद्धा तुमच्याकडे शिकायला येतात नाही का? 10वी पर्यंत शाळा आहे. आता 10वी पर्यंत शाळा म्हटल्यानंतर बघा तिथे सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जातंय नाही का? अगदी अंगणवाडी पासून आमच्या गावामध्ये अगदी इयत्ता 1ली पासून ते पार अगदी 10वी पर्यंत आम्हाला शिक्षण दिलं जातंय, बरोबर आहे की नाही बाबा? दुसरं शिक्षणाचं झालं. आता चांगल्या मार्गाला लोक लागावीत म्हणून नाही जास्त, पण गावामध्ये तुमच्या वर्षभरातून एखादा तरी हरिनाम सोहळा होत असेल, होतोय ना? वर्षभरातून अनेक कीर्तनांचं आयोजन केलं जात असेल, अनेक प्रवचनांचं आयोजन केलं जात असेल, गावामध्ये एक तरी हरिपाठ मंडळ असेल, गावामध्ये एक तरी भजनी मंडळ असेल. चांगल्या मार्गाला लोक लागावीत म्हणून हे कार्य आहे, बरोबर आहे ना? तंबाखू कशी खायची ती शाळा आहे का गावात? चला जरा आता ज्यांना नवीनच सुरुवात करायची त्यांना सांगायचं आहे किती घ्यायची पहिल्या टायमाला. आणि पहिलीच वेळ असेल तर मग चुना लावायचा का नाही लावायचा, प्रमाणात लावायचा, नाही तर मग तोंड अख्खा सोलला जाईल. हे सांगावं लागतंय का त्यांना? कशी मळायची, उजव्या हातावर घ्यायची का डाव्या हातावर घ्यायची? वचन कुठल्या हाताने द्यायचं, उजव्या का डाव्या? वचन देतो ना तू, सगळं सोडून पण तुला सोडणार नाही, ट्रेन मध्ये असलो तरी भीक मागून चुना घेईन, पण घेईन, तुला खाईन, वचन देतो तू.
हाय का गावात क्लास? विड्या ओढायचा क्लास आहे? चला सगळे गावातले वृद्ध माणसं एकत्र या, ज्याच्या त्याने विड्या आणा, ज्याच्या त्याने माचीस आणा, कशा फुकायच्या त्या तुम्हाला शिकवतो. आहे का काही क्लास? आमचं अनहित ज्याच्याने आहे ना